मी जिंकून आल्यानंतर जर लोकांची कामं केली नाहीत तर त्यांनी माझ्या तोंडाला खुशाल काळं फासावं, मी काहीही बोलणार नाही, असा विश्वासवजा आश्वासन देत एका उमेदवाराने काल बदलापूर प्रभाग क्रमांक 10 मधून अर्ज भरलाय. हा उमेदवार वेळप्रसंगी एखाद्याला किडनीचीही गरज लागली तर मी ती देईन असंही आश्वासन देताना दिसतोय. कोण आहे तो उमेदवार सांगतो. मुळात बदलापूरचा हा प्रभाग क्रमांक 10 हा यंदा महिलांसाठी राखीव आहे आणि हा अर्ज भरणारी ती महिला ही एक ट्रान्सजेंडर महिला आहे. रोशन सोनकांबळे असं या ट्रान्सजेंडर महिला उमेदवाराचं नाव आहे. त्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उतरल्यात. यामागचं कारण त्या सांगतायत की माझ्या कुटुंबामध्ये 70 लोक आहेत, पण आज अर्ज भरताना माझ्या भावाव्यतिरिक्त कोणीही माझ्यासोबत आलेलं नाही. आमची कामं करून द्या म्हटलं तर कामं होत नाहीत, पण मी ही निवडणूक लढून आपली आणि लोकांची कामं करून देणार आहे. मला लोकांचं दुःख पाहवत नाही. जर कोण एखादा मला म्हणाला की मला किडनी हवे तर मी किडनी द्यायलाही तयार आहे असं म्हणून रोशन भाऊक झाल्यात. अपक्ष म्हणून रोशन सोनकांबळे यांनी महिला आरक्षणातून निवडणूक लढवण्यासाठी काल अर्ज दाखल केला आणि तो स्वीकारलाही गेला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा भोसले आणि शिवसेनेच्या अक्षता शिंदे यांनीही अर्ज भरलाय. तसेच अपक्ष उमेदवार म्हणून अजूनही काही जण या निवडणुकीत आहेत. रोशन सोनकांबळे या प्रस्थापित राजकीय उमेदवारांना आव्हान देत असल्याने बदलापूरच्या प्रभाग क्रमांक 10 ची ही लढत अत्यंत चुरशीची बनली आहे. त्यामुळे या प्रभागाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.